हंगाम तोंडावर आलेला आहे आणि पेरणीच्या सोबत रासायनिक खताची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते आणि आपण बघू शकतो वाशिमच्या रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात रासायनिक खताची रॅक लागल्याचं चित्र आहे आणि हे याच रॅकाच्या माध्यमातून विविध कृषी केंद्रावर आणि एजन्सीवर हे खत जाऊन शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचणार आहे। मात्र या खताबरोबर लिंकिंग होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामू इंगोले यांनी केलेला आहे की शेतकऱ्यांना लिंकिंग सक्ती केलं जात आहे, त्याचा भार शेतकऱ्यावर पडत आहे, याचं नुकसान शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात होत आहे असा आरोप दामू इंगोले यांनी केलेला आहे। दादा मला सांगा नेमकं काय आरोप आहे? वाशिम जिल्ह्यामध्ये आज DAPची रॅक लागली, जवळपास 492 मेट्रिक टन DAP सप्लाय झालं। त्याचबरोबर लगभग तेवढंच 19 मिक्स खत त्यासोबत सप्लाय झालेलं आहे। याची लिंकिंग या कंपनीनं केलेली आहे, म्हणून या PPL कंपनीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण या लिंकिंगचा पूर्ण भार शेतकऱ्यावर पडणार आहे। DAPचं पोतं घ्यायचं असेल तर या 19 सुद्धा तुम्हाला मिक्स खताचं पोतं घ्यावं लागेल। हा फॉर्म्युला या कंपनीनं खाली चालवलेला आहे आणि जेवढ्यास तेवढं खत ह्या रॅकमध्ये सुद्धा आलेलं आहे। म्हणजे 27,000 बॅगा जर तुमच्या DAPच्या असतील तर 27,000 बॅगा 19 आहेत। आणि वाशिम जिल्हा हा कृषी मंत्र्याचा पालक जिल्हा आहे, कृषी मंत्री आमचे पालकमंत्री येते या जिल्ह्याचे। आम्हाला पण कृषी मंत्र्याला विनंती करायची आहे, या कंपनीवर ताबडतोब गुन्हे दाखल करा, कारण तुम्ही राज्याचे कृषी मंत्री आहात, आमचा जिल्हा तुमचा पालक आहे, आमच्याच जिल्ह्यामध्ये सावळा गोंधळ चालू आहे कृषी कंपन्याचा, ह्याचा आम्हाला खंत वाटायला लागली। त्यामुळे ताबडतोब कारवाई गुन्हे दाखल या कंपनीवर झाले पाहिजे, कारण तुमचा आदेश आहे की कुठेही महाराष्ट्रात लिंकिंग होता कामा नये, तुमच्याच घरात लिंकिंग व्हायला लागली, परिस्थिती झालेली आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर लिंकिंगचा प्रकार गंभीर आहे। कृषी मंत्र्याच्या पालकत्व स्वीकारलेल्या वाशिम जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती असेल तर इतर जिल्ह्याची काय स्थिती असेल असा प्रश्न आता उपस्थित केलेला आहे। ही सर्व रॅका थांबवण्याची विनंती आणि तक्रारसुद्धा कृषी विभागाला केल्या जाणार असल्याची माहिती दामू इंगोले यांनी केलेली आहे। एकूण जर पाहायला गेलं तर लिंकिंगचा प्रकार आता किती दिवस चालणार आणि नेमक्याच शेतकऱ्याला कोणते भुर्दंड पडणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मनोज जयसाल, ABP माझा, वाशिम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।